जाचक अटी बंद करा, बंद करा, बंद करा, बंद करा. शेतकरी एकजुटीचा, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा, शेतकरी एकजुटीचा छत्रपती शिवाजी महाराज की जय. अहिल्यादेवी होळकरांचा. कर्जमाफीचा जी.आर. जाळून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा संताप. जाचक अटीमुळे 95% शेतकरी वंचित राहणार असल्याचा आरोप. जालना जिल्ह्यातील सातोना इथं शेतकऱ्यांचं आंदोलन. राज्य सरकारनं जाहीर केलेल्या शेतकरी कर्जमाफी योजनेतील जाचक अटींविरोधात जालना जिल्ह्यातील परतूर तालुक्यातील सातोना इथं स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं आक्रमक पवित्रा घेत कर्जमाफीच्या शासन निर्णयाचा जी.आर. प्रतिकात्मक होळी केली. यावेळी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करत कर्जमाफीच्या अटी तात्काळ शिथिल करण्याची मागणी करण्यात आली आहे. राज्य सरकारनं 2 लाख रुपयांपर्यंतच्या पीक कर्जाची माफी जाहीर केली असली तरी या योजनेत घालण्यात आलेल्या विविध अटींमुळे बहुतांश शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहणार असल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं केला आहे. संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या मते सध्याच्या निकषानुसार केवळ 5% शेतकरीच पात्र ठरणार असून तब्बल 95% शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही. त्यामुळे आधीच नापिकी वाढते उत्पादन खर्च, शेतीमालाला मिळणारा कमी भाव आणि कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. सरकारनं खऱ्या अर्थानं सर्वसमावेशक कर्जमाफी द्यावी आणि योजनेतील जाचक अटी रद्द करून सर्व पात्र शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे. सातोना इथं झालेल्या या आंदोलनात शेतकरी मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. कर्जमाफीच्या जी.आर.ची होळी करून शेतकऱ्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. सरकारनं तातडीनं या मागण्यांची दखल घ्यावी, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला. आज या सातोना या ठिकाणी ज्या देवेंद्र फडणवीस सरकारने या ठिकाणी कर्जमाफीचा जी.आर. काढला. खरं तर हा कर्जमाफीचा जी.आर. जो आहे तो फक्त या ठिकाणी आपल्या शेतकऱ्यांच्या पोपराला गुळ आहे या ठिकाणी असं आम्ही समजतो. या कर्जमाफीच्या जी.आर. मधून, तुगलकी जी.आर. मधून या ठिकाणी शेतकऱ्याला कुठलाही फायदा होणार नाही असं या ठिकाणी आम्हाला वाटतं. म्हणून या ठिकाणी आम्ही या जी.आर.ची होळी केलेली आहे.